EPS 95च्या राष्ट्रीय संघर्ष समितीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आज इथे या अंबाबाईच्या नगरीतून कोल्हापुरातून आम्ही देशभराच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। खरं म्हणजे आम्हाला सरकारने बराच वेळ वचनं दिली की तुमचं काम करणार। आदरणीय पंतप्रधानांशी मी 2 वेळ चर्चा आमची झाली, निर्मला सीतारामनजीशी झाली, आमचे श्रममंत्री आहेत त्यांच्याशी अनेक वेळा आम्ही भेटलो, सगळ्या मंत्र्यांना सगळ्या खासदारांना अनेक वेळ भेटून झालं। आपल्या कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा आम्हाला भरपूर मदत आहे। मी ते इथे जाहीरपणे त्यांचे आभारही मानतो आणि तसंच त्याचप्रमाणे आपल्या माने साहेबांचा, त्याच्यात धैर्यशील माने साहेबांचा पण आम्हाला बरंच पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, सर्व पक्षीय लोकांचा आहे। पण आमचं काम झालं नाही। आता आम्हाला लिखित आश्वासन मिळालं होतं की तुमचं काम लवकर करतो। त्या आश्वासनाला झाला 1 महिना। तेवढा वेळ आम्ही सरकारला दिला होता, त्यावेळेत त्यांनी ते केलं नाही म्हणून आम्ही आंदोलनाची नोटीस दिली आहे आणि आज या अंबाबाईच्या दरबारात येऊन आम्ही नारळ फोडला आणि इथून या क्रांतीला सुरुवात आज खऱ्या अर्थानं झाली आहे। आणि आता इथून पूर्ण देशभर, संपूर्ण देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघणार आहेत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहे। सध्या आपण आयुक्तांना भेटला, त्यांनी आपल्याला नेमकं काय सांगितलं, काय आपल्याला आश्वासन देण्यात आलं आहे? आयुक्ताला आम्ही जे निवेदन दिलं ते आयुक्तामार्फत श्रम मंत्र्याला पाठवलं जाणार आहे, ते पाठवतीलच। त्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही सांगितलं की जे आपल्या हायर पेन्शनचे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याप्रमाणे जेवढे अर्ज तुमच्याकडे आले तुम्ही धडाधड त्याला रिजेक्ट करताय, हे बरोबर नाही आहे। ज्या माणसाचा तो ड्यू बनतो त्या माणसाला तो मिळालाच पाहिजे आणि दिल्याच गेला पाहिजे, याचं आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे। आणि अशी काही कंप्लेंट जर याच्यापुढे आमच्याकडे आली तर आम्ही, हे तर फार कमी संख्या आहे, आज 400-500 लोक, पुढे आम्ही 1,500-2,000 लोक यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या टेबलावर भाकरी खाऊ, इतकं नक्की आहे। धन्यवाद।